एक महत्त्वाची बातमी। रईस चित्रपटाच्या प्रमोशनसाठी रेल्वेने प्रवास करणाऱ्या शाहरुख खानला बघण्यासाठी उडालेल्या झुंबडीत एका चाहत्याला आपला जीव गमवावा लागलाय। गुजरातमधील वडोदरा स्टेशनवरती ही दुर्घटना घडली आहे। मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीचं नाव फरीद खान असं असून तो समाजवादी पक्षाचा स्थानिक नेता होता। मुंबई ते दिल्ली प्रवास करणाऱ्या शाहरुख खानला बघण्यासाठी वडोदरा स्टेशनवरती प्रचंड गर्दी उसळली होती। या गर्दीला आवर घालण्यासाठी पोलिसांनी केलेल्या लाठीमारानंतर धावपळ होऊन चेंगराचेंगरी झाली। यात फरीद खान यांचा मृत्यू झाला तर 2 पोलिसांसह 4 जण या चेंगराचेंगरीत जखमी झाले। फरार उद्योगपती विजय माल्याच्या बुडीत कर्ज प्रकरणामध्ये सीबीआयनं 9 जणांना अटक केली आहे। यात आयडीबीआय बँकेचे माजी अध्यक्ष योगेश अग्रवाल आणि किंगफिशरचे मुख्य वित्तीय अधिकारी ए रघुनाथन या बड्या अधिकाऱ्यांचा समावेश आहे। तसंच आयडीबीआयचे 3 आणि किंगफिशरच्या 3 कर्मचाऱ्यांना ताब्यात घेण्यात आलंय। तसंच केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागानं माल्या यांच्या मालकीच्या यूबी समूहाच्या बंगळुरूतील कार्यालयावरती धाड टाकून तिथली कागदपत्रही तपासली आहेत। नियम डावलून गैरमार्गाने कर्ज मंजूर केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे। अर्थसंकल्प पुढे ढकलण्यात यावा ही याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली आहे। त्यामुळे केंद्रीय अर्थसंकल्पाच्या सादरीकरणाचा मार्ग मोकळा झालाय। केंद्र सरकारनं घोषित केल्याप्रमाणे 1 फेब्रुवारी रोजी अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे। निवडणुकीच्या तोंडावर केंद्रीय अर्थसंकल्प सादर झाल्यास मतदार प्रभावित होतील। त्यामुळे अर्थसंकल्प पुढे ढकलण्यात यावा या आशयाची याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती। मात्र त्याबाबतचं स्पष्टीकरण याचिकाकर्त्यांना देता आलं नाही। त्यामुळे सर्वोच्च न्यायालयानं ही याचिका फेटाळून लावली आहे। बार काउन्सिल ऑफ इंडियाच्या 2 वर्ष जुन्या सभासदांच्या पदवीची पडताळणी केल्यास भारतातील 45% वकील हे बोगस निघतील। टाइम्स ऑफ इंडियाने या संदर्भातलं वृत्त दिलंय। गेल्या आठवड्यात बार ऑफ काउन्सिल ऑफ इंडियाचे अध्यक्ष मनन कुमार मिश्रा यांनी भारताचे मुख्य न्यायमूर्ती JS खेहर आणि अन्य एका न्यायाधीशांसमोर माहिती सादर केली। त्यानुसार वकिलांच्या पदवी संदर्भात सुरू असलेल्या पडताळणीत देशात 55 ते 60% वकील खरे आहेत, तर उर्वरित म्हणजे 45% वकील बोगस असल्याचं समोर येत आहे। जल्लीकट्टूच्या समर्थनार्थ तमिळनाडूमध्ये हिंसक आंदोलनाचं सत्र अजूनही सुरूच आहे। चेन्नईपासून ते कोइंबतूर पर्यंत राज्यभरात जल्लीकट्टूचे समर्थक रस्त्यावरती उतरलेत। चेन्नईच्या मरीना बीचवरती जल्लीकट्टूच्या समर्थनार्थ आंदोलन करणाऱ्यांना पोलिसांनी काल हटवण्याचा प्रयत्न केला। त्याला प्रतिकार म्हणून आंदोलकांनी मरीना बीचवरील पोलीस ठाण्याला आग लावली। त्यामुळे आजही तामिळनाडूत जल्लीकट्टूचा वणवा सुरूच असल्याचं चित्र आहे। महानायक अमिताभ बच्चन आणि जया बच्चन हे गेल्या कित्येक वर्षांपासून स्वतंत्र राहत असल्याचा गौप्यस्फोट समाजवादी पक्षाचे बडतर्फ नेते अमर सिंग यांनी केलाय। ते काल वाराणसीत पत्रकारांशी बोलत होते। आपली आणि बच्चन परिवाराची ओळख होण्याआधीपासूनच एक जण प्रतीक्षा बंगल्यात तर दुसरा जनक बंगल्यात वास्तव्याला असल्याची माहिती अमर सिंग यांनी दिली। अंबानी परिवार में झगड़ा करा दिया। झगड़ा हुआ पैसे के लिए हुआ है दोनों भाइयों में कि बाप का पैसा किसको ज़्यादा मिले। झगड़े का मूल्य थोड़ी है। अमर सिंह को मिल रहा है क्या धीरूभाई अंबानी की संपत्ति। हमारा बच्चन परिवार से संबंध नहीं हुआ था। उसके पहले से जया बच्चन और अमिताभ बच्चन अलग अलग घरों में रहते थे, प्रतीक्षा और जनक में। जब मैं उनको नहीं जानता था तब भी वो एक साथ नहीं रहते थे, लेकिन आप लोगों ने ठोक दिया।